छत्रपती संभाजीनगरच्या प्रादेशिक सहसंचालक साखर कार्यालयासमोर ऊसपदक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या मागण्यासाठी या ठिकाणी आंदोलन सुरू केले। आपण बघतोय क्रांती चौक असलेल्या ऑफिस समोर शेतकऱ्याच्या वतीने जे आहे ते अशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी केली जाते। शेतकऱ्यांचं थकीत बिल मिळालं पाहिजे अशी सगळी मागणी या शेतकऱ्यांची आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत क्रांती संघटना यांच्या वतीने हे आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे। काही शेतकऱ्यांसोबत सुद्धा आपण संवाद साधणार आहोत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत, काय सांगाल? हे आंदोलन सुरू केले, काय मागण्या आहेत ऊसपदक शेतकऱ्यांच्या? सर, आमच्या ऊसाचे पैसे आम्हाला भेटले पाहिजे अशी मागणी आम्ही शेतकरी प्रशासनाला। काय सांगाल? आंदोलन करताय, घोषणाबाजी करतायत, नेमका ऊसपदक शेतकऱ्यांच्या अडचणी काय आहेत, काय मागणी आहे? आमचे ऊसाचे बिल 3 महिन्यापासून थकलेले आहेत। बिल थकलेले आहेत। त्या 3 महिन्यापासून आम्हाला बिलं दिले नाहीत। वारंवार तारखे चालू आहेत। आमच्या काही शेतकऱ्याचे लग्न चालू आहेत। आमच्या काही शेतकऱ्याचे लग्न करायचे, त्यांच्या मुलीचे लग्न करायचे, त्यांना सगळ्या गोष्टी लागत आहेत पैसे। पैसे आम्हाला 3 महिन्यापासून त्या तारखे दिल्या जातात। आता जर यांनी आमचे पैसे नाही दिले तर आम्ही आता यांना इशारा, एक निवेदन देणार आहे आणि एक इशारा देणार आहे। रस्ता रोको आंदोलन करणारे आम्ही कारखान्याच्या समोर, संत एकनाथ कारखाना, पैठण तालुका। काय सांगाल? तुमचं काय नाव आहे? तुमचे किती पैसे थकलेत? माझे 4.5 लाख रुपये थकले आहेत। माझं नाव अप्पासाहेब वाळेकर, तीर्थपूरून आलो। माझे 4.5 लाख रुपये थकलेले आहेत। मला तारका असे 3 महिने झाले देतात। प्रशासनाने याचा मार्ग लावा। तुम्ही कधी आणि किती ऊस दिला होता? माझा 150 टन ऊस आहे, 3 महिन्यापूर्वी दिलेला आहे। हां, एकनाथ सहकारी साखर कारखाना यांनी यांचा निर्णय। दुसरे शेतकरी आपल्यासोबत आहेत। तुमची काय अडचण आहे? तुमचे किती पैसे कारखान्याकडे थकलेत आणि आता कारखान्याकडून काय सांगण्यात येतं तुम्हाला? 3 महिने झाले मी ऊस घालून का वारंवार तारका आता शेतीचा खर्च, मुलाचा MBBS ला ॲडमिशन फीस भरायची, काय कुठून पैसे आणायचे, म्हणजे इतका गंभीर प्रश्न झालेला आहे। शिक्षणाच्या अडचणी येते, शेतीचे खर्च येतं, खताचे भाव मरणाचे वाढलेले तर शासनाने ह्याची लवकरात लवकर पैसे देण्याची सोय करावी। निश्चित आपण बघतो हे सगळे ऊस उत्पादक शेतकरी आहेत ज्यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू केले आणि संत एकनाथ कारखान्याकडे अनेक पैसे थकलेत असं जे आहे ते शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। आता लवकरात लवकर पैसे त्या कारखान्यात दिले पाहिजे यासाठी या शेतकऱ्यांचं हे आंदोलन आहे। कॅमेरा पर्सन अमित आडेसर, ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।